इयत्ता 11वी विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 3 वरती या। पद्य नंबर 2, कवितेचं नाव प्राणसई, बरोबर आहे? कवयित्री इंदिरा संत। प्रस्तुत छायाचित्र या ठिकाणी अगोदर आपण या ठिकाणी बघू, त्याचा संदर्भ या ठिकाणी लक्षात मध्ये घ्या। कवयित्री इंदिरा संत ही प्रस्तुत निसर्गाच्या सान्निध्यात उभी आहे। उजव्या बाजूला ती घर आहे। ग्रामीण भागातील चित्र तुमच्या पुढे ठेवलेले आहे। त्या ठिकाणी आकाशाच्या दिशेने या ठिकाणी पाहते। आकाशामध्ये निळसर ढग दाटून आलेले आहेत। इथे या ठिकाणी पक्षी दिसतोय। पक्ष्यांच्या माध्यमातून त्या आकाशातील ढगांना निरोप पाठवते, संवाद साधण्याचा प्रयत्न करते, अशा अर्थानं। आत्ता आपण सुरुवातीला या ठिकाणी पद्य नंबर 2 प्राणसई, कवयित्री इंदिरा नारायण संत, 1914 ते 2000, थोडीशी प्रस्तावना या ठिकाणी अगोदर थोडंसं अभ्यासू। कवितेचा संदर्भ अगोदर या ठिकाणी मला असं तुम्हाला सांगायचा आहे। कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई म्हणजे प्राणप्रिय, सखी म्हणजे मैत्रीण अशा अर्थानं, या ठिकाणी अत्यंत आवडती जीवलग मैत्रीण इंदिरा संत यांची प्राणसई ही असणारी कवयित्रीची मैत्रीण असा उल्लेख आपल्याला करता येईल। प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीनं पावसाळी ढगांना म्हणजे या ठिकाणी मेघमालेला, आकाशातील ढगांना प्राणसई असं म्हटलेलं आहे। कवयित्री इंदिरा संत यांनी आकाशातील ढगांना प्राणसई असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे? आभाळात जे या ठिकाणी काळे जे ढग दाटून आलेले आहेत ते या ठिकाणी प्राणप्रिय सखी मानून, प्राणापेक्षा जास्त त्याला महत्त्व देऊन त्याच्याशी कवयित्रीनं संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। संवाद या ठिकाणी साधलेला आहे। कोणाबरोबर साधलाय संवाद? आकाशातील ढगांच्या बरोबर। त्याला मेघमाला असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। आता या ठिकाणी प्रस्तावना या ठिकाणी बघू आपण। कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, लहान वयापासून वाङ्मय संस्कार, उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न, काव्यशैली, सहवास हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह, शेला, मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध, श्यामली, चैतू हे कथासंग्रह व मृद्गंध, मालंगाता हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध। त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहात साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित केला आहे। उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असंही आहे। पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे। घराघरात शेतावर आवश्यक पूर्वतयारी झालेली आहे। अशावेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचं वर्णन करताना कवयित्रीनं या कवितेतून मैत्रिणीच्या नात्यानं घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेलं आवाहन, धाडलेला निरोप भावरम्य आहे। ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचं वर्णन समर्पक शब्दात कवितेत आलं आहे। ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी केली आहे। प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधलेला आहे। यमक संदर्भात आपण कवितेच्या शेवटी चर्चा करूया। प्रस्तुत कवितेतील या ठिकाणी प्रत्येक चरण म्हणजे ओळ, प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर आहेत। या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही बारकाईने निरीक्षण करून या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर या ठिकाणी असतात। त्याला अष्टाक्षरी छंद असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक या ठिकाणी साधलेलं आहे। त्याचाही संदर्भ आपण नंतर या ठिकाणी घेऊ। बघा, प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांना जे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये तुमच्या पुढे केलेलं आहे त्याचा संदर्भ नेमका असा देता येईल, असं कवयित्रीला सुचवायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, मार्च, एप्रिल, मे
जून महिना या ठिकाणी लागायचा, म्हणजे 7 जून मृग नक्षत्र झालेलं असेल. शेतातील सर्व कामं या ठिकाणी झालेली आहेत. शेतकऱ्यानं अनेक असणारे कुळव असतील, नांगरट केलेली असेल, या ठिकाणी जमीन भुसभुशीत करून ठेवलेली असेल. आणि शेतकरी सुद्धा या ठिकाणी शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहतोय. घरातील या ठिकाणी कामं केलेली असतील, शेतावरची कामं झालेली आहेत. पावसाळ्याची आता या ठिकाणी पाऊस कधी पडतोय त्याची वाट या ठिकाणी सर्व शेतकरी पाहत आहेत. त्याचबरोबर कवयित्री इंदिरा संत या सुद्धा या ठिकाणी वाट पाहत आहेत. आकाशातील ढगांना, मेघांना ती साथ घालण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांच्या पाखरांच्या माध्यमातून निरोप सुद्धा पाठवलेला आहे. असं भावरम्य निरोप तिने या ठिकाणी मनापासून या ठिकाणी पाठवलेला आहे. आता या ठिकाणी प्रत्येक आपण आता एक एक कडवं, त्याचा अर्थ, सारांश, त्याचा आशय, मध्यवर्ती कल्पना सांगून थोडंसं पुढे जाऊ. बघा, पीठ कांडते राक्षसी, तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ, कुठे राहिली गुंतून. पीठ कांडते राक्षसी म्हणजे या ठिकाणी कांडते म्हणजे या ठिकाणी धान्य या ठिकाणी ठेचणं म्हणजे बारीक करणं. पहिले या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जाता असायचं. जात्यावरती प्रत्येक स्त्री या ठिकाणी जात्यावरती दळण दळायची. आज या ठिकाणी भरपूर जागोजाग पिठाची गिरणी, चक्की वगैरे आल्या, तो भाग वेगळा. एकेकाळचं चित्र ज्या ठिकाणी ती बारीक धान्याचं पीठ केलं जात असतं त्याला राक्षसी प्रतीक असं म्हटलेलं आहे. जणू एखादी राक्षसीनंच या ठिकाणी ते पीठ दळते अशा अर्थानं इथं प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे. राक्षसी या ठिकाणी अशा अर्थानं म्हटलेलं आहे. कडाडते ऊन म्हणजे कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. इतकी उन्हाची तीव्रता आहे, त्याला या ठिकाणी कांडते राक्षसी असं प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे. प्राणसही घनावळ, घनावळचा अर्थ सांगता येईल ढगांची माळ, मेघमाला अशा अर्थानं. कुठं राहिली गुंतून, गुंतून म्हणजे अडकून. कवयित्री या ठिकाणी ती आपली प्राणसही आकाशातील ढगांना उद्देशून या ठिकाणी म्हणते. या ठिकाणी इतकं कडक उन्ह आहे. उन्हाच्या तीव्रतेचं वर्णन करताना कवयित्रीनं राक्षसीन या ठिकाणी पीठ काढते म्हणजे बारीक करते हे प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे. कडक उन्हामुळं घरातील सर्वांची, लहान मुलांची, परिसराची वाताहत झालेली. शेतकरी सुद्धा या ठिकाणी त्या पावसाची आतुरतेनं वाट पाहतोय. उन्हामुळे तोही व्याकुळ झालेला आहे. प्रत्येक माणसांची तडफड, पाळीव प्राणी असू द्यात, जनावर असू द्यात, बैल असू द्यात, त्यांना सुद्धा येते ऊन असंही या ठिकाणी करतंय अशा अर्थानं. म्हणून या ठिकाणी एखादी राक्षसीन जात्यावर या ठिकाणी पांढरशुभ्र पीठ दळते असं कडाक्याचं ऊन कवयित्रीला भासलेलं आहे. कवयित्रीला या ठिकाणी जणू राक्षसीन पांढरशुभ्र पीठ दळते इतकं कडाक्याचं ऊन या ठिकाणी कवयित्रीला भासतंय असा संदर्भ पहिल्या कडव्यामध्ये दिलेला आहे. आता दुसऱ्या कडव्यामध्ये आपण या ठिकाणी बघूया. बघा, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, धाडून म्हणजे पाठवा, पाठवून. एग एग घनावळी मैत्रीपणा आठवून. दिला पाखरांच्या हाती म्हणजे या ठिकाणी कवीनं कळकळीची विनंती केलेली आहे. आकाशातील ढगांना, मेघांना उद्देशून. माझा सांगावा म्हणजे निरोप, धाडून म्हणजे पाठवलेला आहे. एग एग घनावळी मैत्रीपणा आठवून. प्रेमाचं आपलं नातं आहे. आपण या ठिकाणी लहानपणापासून मैत्रिणी आहोत अशी आठवण तिनं प्राणसईला या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपुलकीची मैत्री आठवून तरी तू लवकर ये असं आकाशातील ढगांना, मेघांना उद्देशून ती या ठिकाणी कवयित्री म्हणते. कवयित्री निसर्गाच्या सान्निध्यात उभी आहे. तिथं पक्षी या ठिकाणी आहेत, पाखरं आहेत. या पाखरांच्या माध्यमातून आकाशातील ढगांच्या बरोबर तिनं हा संवाद साधलेला आहे. म्हणून पाखरांच्याकडून या ठिकाणी निरोप पाठवलेला आहे. प्रेमाचं नातं या ठिकाणी मैत्रीपणाची आठवण करून कवयित्री इंदिरा संत यांनी या ठिकाणी त्या आकाशातील ढगांना करून दिलेली अशा अर्थानं. बघा, तिसऱ्या कडव्यामध्ये पुढे या. पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून. पडवळ, भोपळा ही या ठिकाणी फळभाज्यांची नावं आहेत. आळी ठेवली भाजून, आळी म्हणजे वाफे. जसं या ठिकाणी हुडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून.
हुडा म्हणजे या ठिकाणी गोवऱ्या वगैरे असतात. शेणी म्हणजे गोवऱ्या, गाई बैलाचं असणारं शेण असेल. त्या शेणाच्या या ठिकाणी भाकरीच्या आकारासारख्या लहान अशा जाड या ठिकाणी गोवऱ्या तयार केल्या जात असतात. त्या पूर्ण वाळवायच्या, सुकवायच्या, वाळवायच्या आणि घरामध्ये रचून ठेवायच्या. त्याला हुडा असा शब्द आहे. असं गोलाकार मोठ्या पद्धतीने ते रचून ठेवायचं, त्याला हुडा म्हटलेलं आहे. असे ही माणसं उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी करत असतील. त्या गोवऱ्यांचा सरपणासाठी म्हणा उपयोग या ठिकाणी करत असतील. घराघरात या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरामध्ये इथं त्या गोवऱ्यांचा ढीग या ठिकाणी असेल. त्या गोवऱ्यांचा उपयोग सुद्धा रानामध्ये ती या ठिकाणी प्रामुख्याने करत असतील. आळी म्हणजे वाफे. जसं कोकणामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं भात शेती असते, मग ती या ठिकाणी भाताच्या साळी वगैरे या ठिकाणी टाकल्या जात असतात. जेवढं क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण थोडं क्षेत्रामध्ये जसं आपल्याकडे सुद्धा कांद्याची रोपं तयार करतात आणि नंतर या ठिकाणी रोप मोठं झाल्यानंतर ते परत या ठिकाणी सर्व रानामध्ये लावतात. तशामध्ये कोकणामध्ये सुद्धा कमीत कमी जागेमध्ये त्या साळी वगैरे बारीक त्याचे वाफे तयार केले जातात आणि वाफे या ठिकाणी ते भाजायच असतात. भरपूर तिकडं पर्जन्यवृष्टी पाऊस असल्यामुळं ते या ठिकाणी त्या गोवऱ्याच्या माध्यमातून ती या ठिकाणी रानामध्ये असं पसरावायचं, चगळं वगैरे टाकायचं आणि या ठिकाणी ती पेटवायचं, म्हणजे रान चांगलं भाजायचं. रान चांगलं भाजून निघाल्यानंतर काय होतं की टाकल्यानंतर पाऊस पडल्यानंतर ती या ठिकाणी भाताचं बियाणं टाकल्यानंतर लवकर ते उगवतं आणि नंतर पाऊस भरपूर पडल्यानंतर सर्व रानात ते लावलं जातं. त्याला या ठिकाणी रान भाजून काढणं, ते वाफेत या ठिकाणी भाजून काढणं असा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. म्हणून शेणी सुद्धा या ठिकाणी घरामध्ये रचून ठेवलेले आहेत आणि त्यानं सुद्धा ही रानं थोडंसं वाफे भाजून काढलेले आहेत. बघा पुढचा संदर्भ असा आहे, बैल झाले ठाणबंदी. बैल झाले ठाणबंदी माझे मालक बेचैन्य, तोंडे कोमेली बाळाची झळा उन्हांच्या लागून. बैल झाले ठाणबंदी म्हणजे या ठिकाणी बैल सुद्धा या ठिकाणी एका जागेवरती बांधून या ठिकाणी आहेत, गोठ्यात बांधून ठेवलेले आहेत. शेतातील सर्व उन्हाळ्याची कामं संपलेली आहेत आणि आता शेतकरी सुद्धा त्या या ठिकाणी पावसाची या ठिकाणी कधी पडतोय अशी आतुरतेनं वाट पाहतोय. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, झाले मालक बेचैन म्हणजे अस्वस्थ झालेले. मालक म्हणजे इथं शेतकरी सुद्धा अस्वस्थ झालेले. कधी पाऊस पडतोय आतुरतेनं वाट पाहतोय. तोंडे कोमली बाळांची झळा उन्हाच्या लागून. बाळाचे म्हणजे लहान लहान घरातील असणारी मुलं असतील, ती सुद्धा कोमजलेली आहेत. त्यांचं चेहरं सुद्धा फ्रेश हिरमुसलेले आहेत. 40-45 टेम्परेचर असेल, कडक उन्हामुळं त्या झळा या ठिकाणी त्या लहान मुलांच्या वरती सुद्धा आघात करतायत. म्हणून या ठिकाणी उन्हाची तीव्रता या ठिकाणी इतकी वाढलेली असेल, त्याच्या या ठिकाणी गरम झळा शरीराला नको करतायत अशा अर्थानं, म्हणजे इतका कडक उन्हाळा असेल. मे जून या ठिकाणी एप्रिल मेचा उन्हाळा असेल. आता नुकताच या ठिकाणी जून महिना पुढं सुरू होणार असेल. पाऊस या ठिकाणी पडण्यापूर्वीचं वर्णन आपल्या पुढे या ठिकाणी आलेलं आहे. पुढच्या याच्यामध्ये बघा, विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. भिंग म्हणजे आरसा. मन लागेना घरात कधी येशील तू सांग. म्हणजे मन लागेना घरात म्हणजे रमत नाही. मी या ठिकाणी सर्वजण कवयित्री म्हणते की तू कधी येशील. विहिरी सुद्धा या ठिकाणी 70-80 फूट खोल असणाऱ्या विहिरी सुद्धा या ठिकाणी पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आटलेले आहेत. या ठिकाणी वरून जर पाहिलं, सूर्य माथ्यावरती असेल, यावेळी जर पाहिलं तर प्रामुख्यानं काय दिसून येतंय की बारीक घरातील जसं भिंग म्हणजे आरसा असतो, असा आरशासारखं कुठंतरी थोडासा पाण्याचा प्रवाह झरा या ठिकाणी दिसतोय. आणि या ठिकाणी माथ्यावरती सूर्य असल्यामुळं ते सुद्धा झरा सुद्धा चकाकतोय, आरशाप्रमाणे चकाकतोय. असं ते कवयित्रीला त्या शेतकऱ्यांना दिसून येते. म्हणजे विहिरीतील पाणी आटलेलं आहे. या ठिकाणी विहिरीच्या या ठिकाणी तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा या ठिकाणी झरा दिसतोय, तो आरशाप्रमाणे या ठिकाणी कवीला भासतोय असा. म्हणजे रानामध्ये विहिरीमध्ये या ठिकाणी तिकडं रानात गेलं तरी पाणी नाही, मग घरामध्ये असेल तर या ठिकाणी मन रमत नाही. कधी येशील तू सांग. या ठिकाणी कवयित्री आकाशातील ढगांना उद्देशून म्हणते, तू आता नेमकं कधी येशील. आम्ही तुझी आतुरतेनं वाट पाहत आहोत.
अंतकरणापासून मनापासून या ठिकाणी वाट पाहत आहोत, त्यासाठी तू लवकर ये. पान नंबर आता या ठिकाणी 7 वरून आपण पान नंबर 8 वरती या ठिकाणी जायचं. पान या ठिकाणी उलटा. पान 8 वरती या ठिकाणी छायाचित्र या ठिकाणी बघा प्रामुख्यानं. हा एकंदरीत प्रामुख्यानं हा शेतकरी निसर्गाच्या सान्निध्यात या ठिकाणी आहे. तो सुद्धा या ठिकाणी निसर्गाकडे पाहतोय. हे असणारं वाळवंटी चित्र कधी हिरवगार होईल असं तो सुद्धा स्वप्न या ठिकाणी पाहतोय अशा अर्थानं. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे बघा पान नंबर 8 वरती. एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांगर मालकांच्या स्वप्नावर. मागच्या पान नंबर 7 वरती एक संदर्भ आपल्याला असा देता येईल. कडक उन्हामुळे या ठिकाणी घरातील माणसं सुद्धा नाराज दुःखी झालेली आहेत. लहान मुलांचं चेहरं सुद्धा या ठिकाणी हिरमुसलेले आहेत. काम नसल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी बैल वगैरे गोठ्यामध्ये बांधून ठेवलेले आहेत. शेतकरी सुद्धा अस्वस्थ नाराज दुःखी आहे. अशा वेळी कवयित्री या ठिकाणी पावसाळी ढगांना या ठिकाणी विनंती करते. ते बघा का संदर्भ पुढं. एग एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांगर मालकांच्या स्वप्नावर. दौडत धावत ये म्हणजे पळत ये, जसं एखादं लहान मूल या ठिकाणी येत असतं असं आनंदी वातावरणामध्ये तू ये. आनंदी म्हणजे या ठिकाणी मनापासून तू या ठिकाणी ये. आधी माझ्या शेतावरती प्राधान्य दे. माझ्या शेतकऱ्यांच्या आजूबाजूला येऊन बरस म्हणजे पाऊस या ठिकाणी पडू देत. शेला हिरवा पांगर मालकांच्या स्वप्नावर म्हणजे या ठिकाणी जसं एखादी स्त्री अंगावर या ठिकाणी भरजरी वस्त्र या ठिकाणी साडी वगैरे नेसते आणि तिचं सौंदर्य या ठिकाणी खुलून दिसत असतं, तसं या ठिकाणी हिथं या ठिकाणी अंगावरती म्हणजे सर्व निसर्ग पाऊस पडल्यानंतर सर्व भरवून येऊ देत. त्यानं हिरवागार शालू परिधान या ठिकाणी करू देत म्हणजे सर्वत्र हिरवळ येऊ देत. या ठिकाणी नदी नाले डोंगरदऱ्या या ठिकाणी पाण्याचं प्रवाह झरे सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाहू देत. मालकांच्या मनातील मग शेतकऱ्यांच्या मनातील या ठिकाणी जे हिरवं स्वप्न आहे ते या ठिकाणी साकार होऊ देत, पूर्ण होऊ देत. मालकांच्या स्वप्नावर म्हणजे हिरवीगार शेती सर्वत्र या ठिकाणी भरून येऊ देत. धनधान्यानं भरलेली शेतं फुलून येऊ देत, भरून येऊ देत असा संदर्भ देता येईल. आज आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी सतत पाऊस पडण्यामुळं सध्या बाजरीचं पीक आपल्या सभोवताली भरपूर चांगलं आलेलं आहे. ऊसाचं सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं ऊसाची वाढ या ठिकाणी झालेली आहे. शेतकरी या ठिकाणी आज आनंदी या ठिकाणी आहे. म्हणजे भरपूर प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य या ठिकाणी आलेलं आहे. असा आशावाद शेतकरी सुद्धा करतोय. आणि कवयित्री ते शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी मेघांना, आकाशातील ढगांना या ठिकाणी ते विनवणी करते की भरपूर पाऊस या ठिकाणी पडू देत आणि त्या शेतकऱ्यांचं किंवा सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ देत अशा अर्थानं. पुढे या ठिकाणी बघा. तशी झुलत झुलत एग माझ्या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या गोळाशी. त्या प्राणसईला कवयित्री या ठिकाणी विनंती करते. तशी झुलत झुलत म्हणजे तू रिमझिम करत या ठिकाणी ये. ग माझ्या घराशी म्हणजे माझ्या घराजवळ ये, माझ्या घरापाशी ये. भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी. ती आपली या ठिकाणी प्राणसईला म्हणते तुझे भाचे म्हणजे बहिणीची मुलं, भावाची मुलं, लहान लहान मुलं या ठिकाणी झोंबतील. तो आल्यानंतर तुझे या ठिकाणी जरीच्या घोळाशी म्हणजे साडे असेल, त्या साडीशी या ठिकाणी त्या साडीशी या ठिकाणी पदर असेल, साडे असेल, त्याला या ठिकाणी बिलगतील, जवळ येतील, धरतील आनंदानं. त्यासाठी तुझे भाचे लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी इथं तयार आहेत अशा अर्थानं. त्यासाठी या ठिकाणी तू झुलत अगदी आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी असं प्राणसईला उद्देशून कवयित्री या ठिकाणी संवाद साधते. पुढं संदर्भ बघा. आळे वेलांचे भिजू दे, आळे वेलांचे भिजू दे, भर विहिरी तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. आळे म्हणजे इथं या ठिकाणी वाफे म्हणजे सर्व शेत या ठिकाणी पावसामध्ये भिजू दे.
इतका या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होऊ दे, इतकं या ठिकाणी बरसाव, या ठिकाणी पावसाच्या सरी या ठिकाणी पडू देत की या ठिकाणी त्या विहिरी, आटलेल्या विहिरी, ते पाण्याचं प्रवाह पुन्हा या ठिकाणी जोमानं सुरू होऊ देत. विहिरी, नदी, नाले या ठिकाणी भरभरून या ठिकाणी वाहू देत. सारं घरदार माझं भिजवून जाऊ दे, आणि माझं घरदार सुद्धा, माझं घरदार, जमीन वगैरे, शेत जमीन त्यात ओली चिंब भिजवून जाऊ देत, असा आशावाद कवयित्रीने या ठिकाणी केलेला आहे. की बघता बघता उन्हाळा संपून पाऊस या ठिकाणी असेल, विहिरी आटलेल्या पाण्याचा प्रवाह सुरू होऊ देत, सर्व घर आनंदी होऊ देत, अशी विनंती तिने या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे इतकं पाऊस या ठिकाणी पडू देत अशा अर्थात. पुढे बघा, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. सखा म्हणजे इथं शेतकरी उभा आहे. उभी राहून दारात कवयित्री या ठिकाणी म्हणते, मी तुझं स्वागत करण्यासाठी माझ्या घराच्या दरवाजाजवळ मी उभे आहे. घरात दारात राहून तुझी संगती बोलेन, तू आल्यानंतर तुझ्याशी गुजगोष्टी, गप्पा गोष्टी करीन, एकमेकांच्या मनातील रहस्य, गुपित आपण या ठिकाणी सांगू. सखा रमला शेतात, मी माझ्या या ठिकाणी कष्ट करताना या ठिकाणी सखा रमला शेतात त्याचं कौतुक सांगेन. सखा म्हणजे माझा शेतकरी सुद्धा, तू भरपूर पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये बैल वगैरे घेऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बियाणं पेरण्यासाठी घेऊन रानामध्ये या ठिकाणी गेलेलं असेल, मग त्या शेतकऱ्याचं, माझ्या सख्याचं मी तुला या ठिकाणी कौतुक सांगेन. शेतकऱ्यांच्या मनातील या ठिकाणी आनंदी वातावरण, त्यांचा विचार तुझ्यापाशी मी या ठिकाणी सांगू शकेन अशा अर्थानं. म्हणून या ठिकाणी शेतकरीसुद्धा पाऊस पडल्यामुळं शेतामध्ये रंगलेला आहे, एकरूप झालेला आहे. ते जीवापाडा या ठिकाणी तो असणाऱ्या धरतीवरती, मातीवरती प्रेम करतोय, त्याच्या कष्टाला चांगल्या पद्धतीचं फळ येऊ देत अशा अर्थानं. शेवटच्या कडव्यामध्ये या ठिकाणी बघा, काग वाकुडेपणा हा, काग अशी पाठमोरी, एग एग प्राणसई, वाऱ्यावरून भरारी. भरारी म्हणजे झेप अशा अर्थात. या ठिकाणी मैत्रिणीच्या नात्यानं ती या ठिकाणी कवयित्री त्या प्राणसईला बरसण्याची विनवणी केलेली तिनं. अगदी अंतकरणापासून तिनं या ठिकाणी विनवणी केलेली आहे. का ग वाकुडेपणा हा, वाकुडे म्हणजे या ठिकाणी विपरीत, इतरापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी. का ग अशी पाठमोरी, पाठमोरी म्हणजे पाठ फिरवणे, तू त्याग करणे अशा अर्थानं. तू माझ्याकडे अशी का पाठ फिरवली, त्याग का करतेस. पण हे मेघमाले, ढगांना उद्देशून ते म्हणते, तू या ठिकाणी माझ्यावरती नाराज का आहेस, तू विपरीत या ठिकाणी असं चुकीचं का वागत. वाऱ्यावर भरारी, भरारी म्हणजे झेप, वाऱ्यावर या ठिकाणी झेप घेत तू या ठिकाणी लवकर ये, आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं थेंबांची बरसात या ठिकाणी एकदाची कर. भरपूर पाऊस पडू देत, सर्व नदी नाले भरभरून वाहू देत, शेतकऱ्यांच्या मनातील दुःख जे आहे ते नाहीसं कर, सर्व निसर्ग भरभरून हिरवागार या ठिकाणी करू देत. जसा स्त्रीच्या अंगावरती या ठिकाणी हिरवागार शालू असतो, तसं सर्व निसर्गावरती सर्वत्र या ठिकाणी तिनं निसर्गानं शालू पांघरून या ठिकाणी हिरवगार सृष्टी तयार करावी. हे केवळ तुझ्याच हातात आहे. म्हणून तू या ठिकाणी लवकर चांगला पाऊस या ठिकाणी पडू देत, असंही विनवणी कवयित्रीनं केलेली आहे. शेतकरी म्हणजे सखा, आणि त्या सख्याच्या अंतकरणातील असणारं स्वप्न, मनातील असणारं स्वप्न तो पूर्ण कर अशा अर्थानं. प्राणसई ही कविता समग्र इंदिरा संत यांच्या काव्यसंग्रहातून या ठिकाणी घेतलेली. त्याच्यामध्ये या ठिकाणी असं विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येईल की प्रस्तुत कविता या ठिकाणी प्रामुख्यानं अष्टाक्षरी या ठिकाणी आहे. अष्टाक्षरी छंद म्हटलेले, प्रत्येक या ठिकाणी चरण म्हणजे ओळीमध्ये 8 अक्षर आहेत. प्रत्येक ओळीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत 8 अक्षरं या ठिकाणी आहेत ओळीमध्ये. त्यामुळे ही अष्टाक्षरी छंद या ठिकाणी त्यातून या ठिकाणी होतो. बघा या ठिकाणी तसे बघा, एग दौडत दौडत आधी माझ्या शेतावर, प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर या ठिकाणी आहेत. तशी झुलत झुलत एग माझ्या घराची, 8 अक्षर या ठिकाणी प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, काग वाकुडेपणा हा, काग अशी पाठमोरी, प्रत्येक ओळीमध्ये चरणामध्ये 8 अक्षर आपल्याला दिसून येतात या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी अष्टाक्षरी छंद अशा अर्थाची
या ठिकाणी ही प्रामुख्यानं कविता या ठिकाणी आहे. त्यातून या ठिकाणी असं म्हटलंय, प्रत्येक चरणात या ठिकाणी यमक या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न कवितेनं केलेला आहे. यमक म्हणजे अशा अर्थाने या ठिकाणी बघा, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये तसे कडाडते ऊन आणि गुंतून, कुठे राहिली गुंतून, ऊन आणि गुंतून हे या ठिकाणी इथं यमक साधलेलं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये बघा, धाडून आणि आठवून इथंही यमक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजून आणि रचून, बेचैन आणि लागून, भिंग आणि सांग हे या ठिकाणी काय केलेलं आहे, यमक साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बघा त्यानंतर पुढं, शेतावर स्वप्नावर, घराशी घोळाशी, तुडुंब चिंब, बोलेन सांगेन, पाठमोरी भरारी. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जागोजागी या ठिकाणी प्रामुख्यानं दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये प्रामुख्यानं कवयित्रीनं या ठिकाणी यमक साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी साधलेला आहे. प्रयत्न नव्हे, साधलेला आहेच हे प्रामुख्याने दिसून येते. प्रस्तुत कवितेचा या ठिकाणी आपण, कविता सोपी आहे विद्यार्थ्यांनो. या प्रस्तुत कवितेवरती पुढील तासाला आपण तुम्हाला या ठिकाणी कृती आराखडा याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.